सोशल मीडिया परिवार खूप खूप स्वागत आहे तुमचं. लाईव्ह घेतली होती परंतु लाईव्ह ही आवाज येत नसल्यामुळे मी डिस्कनेक्ट करून टाकली. तर आज आपण एका अशा मुलीची स्टोरी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की त्या मुलीचा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो, इंजिनियर म्हणून. आणि ती स्वतः 21 वर्षाची असूनही तिला ज्या पद्धतीनं मुलगी झाली म्हणून तिला त्रास दिला गेला आणि तिच्याकडे अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात आली. तिला दागिने तिला दागिन्यांची मागणी करण्यात आली. शिवाय तिचे वडील जे आहेत ते स्वतः एक कॅन्सर पीडित आहेत आणि तिची आई जी आहे ती टेलरिंग व्यवसाय करून तिला एक लहान भाऊसुद्धा आहे, सध्या तो 10वीला आहे, त्यांचं पालनपोषण करते. परंतु ही मुलगी जी आहे, या मुलीला अक्षरशः तिच्या नवऱ्याने बंदूक, तलवार वगैरे दाखवून फक्त त्याचं त्याला त्याने जी पैशाची मागणी केली होती तिच्याकडे आणि फक्त तिने एका लहान मुलाला जन्म दिला नाही म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये चांगल्या पदावर असलेला व्यक्ती हा तिनं सोडून त्याचं दुसरं कुठेतरी एक बाहेर अफेअर आहे, त्याच्यामुळे तिला जो त्रास झाला आणि तिला सोडून जाण्यासाठी ज्या पण पद्धतीचं त्याने तिच्याशी वागणूक केलेली आहे, तर त्या संदर्भातला आपण गुन्हा हा ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेला आहे. 498 कलमाअंतर्गत तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि हा गुन्हा दाखल करण्यासाठी DCP झोन 6 यांनी खूप चांगल्या पद्धतीनं तिला न्याय दिलेला आहे. तिला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला जेवढी तिला मदत करता येईल आपण ती केलेली आहे. तर आपण तिच्याकडूनच जाणून घेऊया की ह्या सगळ्या तिच्याबरोबर झालेली जी घटना आहे त्या घटनाबाबत तिचं काय अनुभव आहे आणि नक्कीच तिला भेटूया. चला तर भेटूया. नमस्कार, माझं नाव सानिका आहे. माझं वय 21 वर्ष आहे. माझं लग्न झालेलं 16 ऑक्टोबर 2024मध्ये. सो काय झालं, माझं लग्नाचा 1 महिना ठीकठाक गेलं. त्याच्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या महिन्यापासूनच त्यांची मागणी चालू झाली हुंड्याच्या बाबतीत. मला हे अगोदर लग्नाचं काहीच नव्हतं माहिती होतं. मला सगळं चांगलं गोड बोलून लग्न करून लग्नाच्या नंतर माझ्या नवऱ्यानी, माझ्या सासूने, नंदेनी मिळून त्यांनी चालू केलं हुंड्याचं मागणी करणं. मी नाही करत तरी त्यांना दिली. पहिला 1.5 लाख रुपये दिलं लग्नाच्या वेळी आणि मग नंतर परत ते मागणी ठेवायला लागले की अजून 1.5 लाख पाहिजे, अजून पैसे पाहिजे असं करून. तर मी नाही बोलायला लागली. तर माझा जो नवरा होता तो रोज दारू वगैरे पिऊन यायचं. माझ्या नवऱ्याचं नाव अमनदीप आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये जॉबला आहे. तुम्ही हे विचार करू शकता की एवढं सगळं असूनसुद्धाही तो मागणी कशाला करतो हुंड्याची. तर हे अजूनपर्यंत मलासुद्धाही नाही समजलं की त्यांनी कशाला ही मागणी केली. कारण नव्हती हवी होती तर अगोदरच सांगायचं आपला हुंडा पाहिजे होता. तर त्यांनी हुंड्याची मागणी करायची चालू केली दुसऱ्या महिन्यापासून. माझ्या नंदेनी, माझ्या सासूनी की आण पैसे आण असं करून. मी बोलले मी नाही नकार देत राहिली. तर त्यांनी काय केलं, त्यांनी मला मारहाण, शिवेगाळ द्यायचं चालू केलं माझ्या नवऱ्यानी, माझ्या नंदेनी मिळून. तरी मी त्यांना मी कसं करून तेवढं ॲडजस्ट करून मी बोलली जाऊ दे, माझ्या आईला नाही सांगणार. कारण की माझी आई जो थायरॉइड पेशंट आहे आणि माझे पप्पा कॅन्सर पेशंट आहे. आता 1 वर्ष झाले असते त्यांचं ऑपरेशन होऊन की आम्ही किती कष्ट करून ते ऑपरेशन करते आम्हालाच माहिती. हे सगळी परिस्थिती त्यांना माहिती होती माझ्या सासऱ्यांना, पण तरी त्यांनी काहीच समजून घेतलं नाही. त्यांनी माझ्यावरती कंटिन्यू केस करत राहिले, शिवीगाळ, मारहाण वगैरे. दारू पिऊन येऊन मला लग्नाच्या अगोदर काहीच नाही सांगितलेलं की हा दारू वगैरे पितो, नशा वगैरे करतो. लग्नाच्या नंतर हे समजलं. मला ती खूप मोठी गोष्ट वाटते. त्याच्यानंतर मी प्रेग्नंट राहिले. मी त्यांना माझ्या घरवाल्यांना सांगितलं की मी प्रेग्नंट आहे. तर मला माझ्या नवऱ्यानी आणि माझ्या सासू नंदानी फोर्स केलं की तू ॲबॉर्शन कर. मी ॲबॉर्शन कशी करू शकते, कशाला मी ॲबॉर्शन बोलते. आम्ही नाही पाहू शकत. जर तुला हा पोर ठेवायचा आहे तर तू घरून 5 लाख रुपये घेऊन ये. मी बोलली ते कशाला आणू, ऑलरेडी एवढे पैसे दिले. माझ्या घरच्यांनी त्यांना समजवलं की जाऊन द्या, सोडा, हे छोटी गोष्ट नको काढा भांडण्यात. तरी ते हे गोष्ट काढत राहिले. आणि त्याच्यानंतर माझा नवरा ॲबॉर्शन करता तो निघून गेला बाहेर जॉबला गेला. मला न सांगता काय की तो कधी जॉबला चालला आहे काय नाही, तो मला न सांगता बाहेर निघून गेला. आणि त्याच्यानंतर 1-2 महिने
कशी कशी तिथं राहिली, त्यांचं रोज रोज माझ्या सासू सासऱ्यांचं नंदेचं ऐकून की तू अशीच आली, तू पैसे नाही आणत आहे तरी तू राहते वगैरे. मी त्यांना समजवलं पण की नाही आहे, असं आहे तसं आहे, ते समजायला रेडी नव्हते. मग त्याच्यानंतर माझ्या सासऱ्यांनी माझ्या नंदेनी मिळून मला मार्चच्या महिन्यात तिथून काढून टाकलं. जेव्हा मला 4था महिना चालू होता प्रेग्नन्सीचा, तिथून काढलं. मला माझ्या आई बापाकडे पाठवलं, बोललं तिथंच राहा, तिथंच राहून तुझं करायचं ते कर, आमच्या इथं यायचं नाही. माझ्या नवऱ्याने मला 9 महिने काहीच कॉन्टॅक्ट केलं नाही की तू काय करते, कसं आहे, बाळ वगैरे काहीच नाही. पण मग त्याला जेव्हा समजलं की मला पोरगी झाली, त्याच्यानंतर मला बोललं तुला पोरगीच कशाला झाली, मला पोरगाच पाहिजे होता, मला नाहीतर पोरगा पाहिजे होता. असं मी बोलली माझ्यावर थोडी आहे की मला पोरगा होणार हे सगळं. तर माझ्या विरुद्ध तुम्ही खूप 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 काय माझं केलं. मला धमक्या द्यायला लागला की तू मला घटस्फोट दे, मला घटस्फोट दे. मी बोलली मी घटस्फोट तुला देणार नाही. तर बोलतो अच्छा थांब तू, आता मी तुला आणि तुझ्या पोरीला मारून टाकणार. तर हे सगळी बातमी घेऊन जेव्हा माझ्यावरती खूप व्हायला लागलं, मी थांबून खूप प्रयत्न करून मी गेले DCP सरांकडे. मला तर मनाली ताईंना पण बोलली, तर मनाली ताईंनी पण माझी खूप सहायता केली. ट्रॉम्बे पोलीस स्टेशननी माझी सहायता केली. त्यांनी माझी ही कंप्लेंट घेतली आणि ह्यांनी माझा खूप सहायता करून त्यांनी माझी कंप्लेंट घेतली आणि त्याच्यावरती कारवाई चालू केली. 498चा केस त्यांनी दाखल केला. पण आता तो 15 तारखेला माझा नवरा बाहेर जाणार आहे, परत बाहेर पडणार. तो काही पण करून बाहेर नाही जायला पाहिजे. ही माझी बॉम्बे पोलीस स्टेशन मनाली ताईंना खूप माझं एक मदत मागते की मी ते जायलाच नाही पाहिजे. तो गेला तर माझं आयुष्य पूर्ण खराब. मला एक छोटी पोरगी जी की ती आता फक्त 7 महिन्याची आहे. तर मी कसं तिला ॲडजस्ट करते ते मला माहिती आहे. तर तुम्ही प्लीज माझी एक सहायता करा. एवढी तर मी आभार करते मनाली ताई आणि ट्रॉम्बे पोलीस स्टेशनची की त्यांनी माझी सहायता केली. त्यांनी माझं या गोष्टीवरती बातचीत वगैरे सगळं केलं. आता तुम्ही पण माझी सहायता करा. माझ्या नवऱ्याला कसं पण अजून त्याच्यावरती कधी कारवाई व्हायला. तर तिच्या नवऱ्यावर गुन्हा हा दाखल झालेला आहे 498चा. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तिचा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनियर आहे आणि पुढची जी कारवाई आहे ती पोलिस करतच आहेत. तर तिचा नवरा आता 15 तारखेनंतर काहीतरी आउट ऑफ जाणार आहे. आता ही जी मुलगी आहे हिला जी मुलगी आहे ती 7 ते 8 महिन्याची मुलगी आहे, लहान. आणि मुळात तिच्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे. म्हणजे वडिलांना कॅन्सर, आई आपली टेलरिंग करते आणि लहान एक 10वीला भाऊ आहे आणि एक लहान हिची 7-8 महिन्याची मुलगी पण आहे. तर ह्या सगळ्या लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल. आणि हिचा नवरा हा एक चांगल्या पोस्टवर असूनसुद्धा फक्त मुलगी झाली म्हणून तिला बाहेर हकलून देणं किंवा ती 5 लाख रुपये घेऊन येत नाही आहे आईवडिलांकडून. ऑलरेडी तिच्या आईवडिलांनी 1.5 लाख रुपये दिलेले आहेत. तर अशा पद्धतीचं तिला पैशाची मागणी केल्यामुळे तिला घरातून हकलून दिलं आहे. तर हे अतिशय निंदनीय हा प्रकार आहे. आपण तिचा जो फिर्याद म्हणून घेऊन तिचा गुन्हा हा ट्रॉम्बे पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि DCP झोन 6 हे खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत. तर मी ट्रॉम्बे पोलीस आणि DCP झोन 6चे सुद्धा खूप आभार मानते की त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु कशा पद्धतीने आता एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये तिच्या नवऱ्याला जामीन घ्यावा लागेल. तर तो जामीन घेण्यासाठी काही हालचाली करेल तर नक्कीच त्यावेळेला पुढील कारवाई पोलिसांच्या मार्फत होईलच. तर तुम्ही सगळेजण या मुलीला धीर देण्यासाठी किंवा अशा कुठल्याही गोष्टीला जर तुमच्यावर असे अन्याय होत असतील तर तुम्ही आवाज उठवला पाहिजे. आज या मुलीचंसुद्धा अवघं 21 वर्ष वय आहे. तिच्यासमोरसुद्धा पूर्ण तिचं आयुष्य आहे. तर आपण तिचा अनुभव हे करून घेऊया की ती आता पुढे भविष्यामध्ये कशा पद्धतीनं ती तिचं जीवनाकडे बघते. तर तेही आपण तिला विचारूया. तू कसं बघतेस तुझ्या पुढच्या जीवनाकडे. आता तुझं वय तर एवढं लहान आहे, 21 वर्ष. मला समजतच नाही की मी काय करू. कारण की माझा एवढं कमी वर्षातून माझ्यासोबत हे झालं आहे. मला समजत नाही की मी काय केलं. जेव्हा मला हा न्याय भेटणार तेव्हाच मी काहीतरी पुढचा विचार करू शकतो. तुझं शिक्षण तू पूर्ण करावं असं मी तुला म्हटलं होतं. हो, त्याबद्दल तुला असं काय वाटतं. मी ते शिक्षण पूर्ण करायचा विचार करते. पण आता माझी पोरगी पण आहे, तिला कोण बघणार, तिच्यासाठी पण माझा विचार चालला आहे. मला काहीच समजत नाही की मी आता काय करू.
तरी मला मनाली ताई बोलतात पण आहे की तू कर शिक्षण, तू कर शिक्षण. पण माझी हिंमतच होत नाही काही करायला, कारण की माझ्यासोबत एवढं मोठं हे झालं आहे की मला समजत नाही अचानक असं कसा चेंज झाला लाईफमध्ये. कारण की हा शॉक कोणालाही बसू शकतो. एवढ्या कमी वयात मला हा शॉक बसला आहे. तर नक्कीच आपण आपल्याकडून जेवढी मदत होईल ती मदत ह्या मुलीला आपण करणारच आहोत. तुमच्या पण ब्लेसिंग्स तुझ्यासोबत अशाच राहू द्या. ओके, बाय. वंदे मातरम.